Hello students, myself Supriya Patil from AGM College Karad. Today we have to discuss about our first topic, microprocessor and organization of 8085. In today's lecture we have to discuss about microprocessor, their simple block diagram and their features. So what is microprocessor? In first lecture we have to discuss what is microprocessor, their some features. In today's lecture we have to discuss about features in details. So microprocessor is a simple chip, small chip that is called microprocessor. Micro means small and processor is processing unit. Microprocessor is a brain of मायक्रोकम्प्युटर. आपण जसं की मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं मायक्रो कम्प्युटरची सिस्टीमची ब्लॉक डायग्राम बघितलेली. त्याच्यामध्ये मदरबोर्डमध्ये एक स्मॉल चिप असते, त्यालाच काय म्हटलेलं आहे, मायक्रोप्रोसेसर असं म्हटलेलं. एव्हरीथिंग इज डन बाय प्रोसेसर इटसेल्फ लाईक अ ह्युमन बीइंग. प्रोसेसर काय करतो तर त्याचं सगळं स्वतःचं काम तो स्वतःच करतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, प्रोसेसर असं, प्रोसेसिंग युनिट असं म्हटलेलं आहे, मायक्रोप्रोसेसर युनिट असं म्हटलेलं आहे. Microprocessor is a NMOS chip with 14 pin DIP package. म्हणजेच काय तर हा मायक्रोप्रोसेसर आहे तो कोणत्या फॅमिलीतून येतो तर NMOS फॅमिली. NMOS फॅमिली म्हणजे काय तर इट इज ए N टाइप मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर डिव्हाइस. N टाइप मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर डिव्हाइस म्हणजेच काय तर याच्यामध्ये यूज करताना सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलेलं आहे. सेमीकंडक्टर मटेरियल तुम्ही फर्स्ट इयरला शिकला असाल की सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजे कोणतं येते, जर्मेनियम और सिलिकॉन मटेरियल याच्यामध्ये येते. NMOS सेमीकंडक्टर डिव्हाइस अँड इट इज ए 14 पिन DIP पॅकेज. DIP मीन्स व्हॉट तर याच्यामध्ये ड्युएल इन 9 पिन पॅकेज आहे. लाईन पिन पॅकेज म्हणजेच काय तर हा एक प्रकारचा आयसीच आहे तो जो की 14 पिन्स असतो. 14 पिन आणि त्याला काय म्हटलेलं ड्युएल इन लाईन पिन म्हणजे एका बाजूला 20 पिन्स आणि दुसऱ्या बाजूला 20 पिन्स अशा टोटल 14 पिन्स असतं त्या आयसीला, म्हणून मला म्हटलेलं आहे 14 पिन DIP पॅकेज असं म्हटलेलं आहे. इट इज ए 8 बिट मायक्रोप्रोसेसर फॉर अ वाईड रेंज ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे वाईड रेंज ऍप्लिकेशनसाठी हा मायक्रोप्रोसेसर यूज करण्यात आला आहे. सिरियली डेटा 8 बिट ट्रान्समिट, सिरियली किंवा पॅरलली डेटा 8 बिट ट्रान्समिट त्याच्यामध्ये करू शकतो. इट इज अ आयडियल प्रोसेसर टू स्टडी बिकॉज प्रिन्सिपल आर यूज टू ॲडव्हान्स मायक्रोप्रोसेसर. त्याच्यामध्ये आणखी हा कोणत्या कंपनीनं इंट्रोड्यूस केलेला आहे तर इंटेल ह्या कंपनीनं मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केलेला आहे. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलंच होतं. It is a 8085 chip selected understand to hardware of the common microprocessor. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फीचर्स आहेत ते आपण बघू. फर्स्टली इज अ ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085. त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला वरती दिसेल की तर VCC आणि ग्राउंड ह्या 2 पिन आहेत. VCC म्हणजे पॉवर सप्लाय ह्या मायक्रोप्रोसेसरला किती लागतं तर फक्त +5 व्होल्ट. बिकॉज ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त +5 व्होल्ट सप्लाय गरजेचं आहे. VCC +5 व्होल्ट असेल आणि हे सेकंड पिन असेल ते ग्राउंड टर्मिनल असेल. त्याच्यामध्ये टोटल 14 पिन्स आहेत. आपण नेक्स्ट पिन डायग्राम मध्ये बघणार आहोत. फक्त याच्यातले सम फीचर्स बघू. नेक्स्ट आहे फीचर्स. याच्यामध्ये इथं क्रिस्टल यूज केलेलं आहे. काय केलेलं आहे क्रिस्टल. हा कशासाठी यूज केलेला आहे तर मायक्रोप्रोसेसर हा आपण काय म्हटलं की मायक्रो कम्प्युटरमध्ये एक चिप बसवलेले असते, त्याच्या थ्रू काय करतो मायक्रो कम्प्युटर हा ऑपरेट करतो. आता समजा प्रोसेसर हा मायक्रो कम्प्युटर बरोबर ऑपरेट करायचा असेल तर त्याचं सिंक्रोनायझेशन कसं पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे त्याचं पूर्ण प्रोसेसिंग युनिट जे आहे ते कसं चाललं पाहिजे, एक सेम टायमिंगमध्ये चाललं पाहिजे. त्याच्यासाठी कंट्रोलिंगची गरज असेल तर ते टायमिंगसाठी क्रिस्टल यूज केलेलं याच्यामध्ये X1 आणि X2 पिन थ्रू इथं क्रिस्टल यूज केलेलं आहे. नंतर सेकंड असेल ते कंट्रोल बस इन्क्लुडिंग IO/M बार. म्हणजेच काय तर हा ज्या वेळेला आता ह्या पिन्स आहेत IO/M बार म्हणजेच काय ज्या वेळेला ही पिन हाय असेल म्हणजे आता मायक्रोप्रोसेसरला कोणती लँग्वेज समजते तर बायनरी लँग्वेज समजते.
असेंबली लँग्वेज इनपुट करू शकतो, पण ते ऑपरेट करताना कशावरती करतोय, बायनरीवर. बायनरी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला पण सांगितलेलं होतं की बायनरी लँग्वेजमध्ये किती नंबर्स असतात, तर 2 नंबर 0 and 1. 0 मीन्स आपण 0 वोल्ट सुद्धा म्हणू शकतो किंवा 1 मीन्स +5 वोल्ट म्हणू शकतो, +5 म्हणून ऑपरेट करतो. तसंच आता समजा ही पिन जर 0 असेल तर काय म्हणून ऑपरेट करणार आहे, तर 0 असेल त्यावेळेला ती ॲज अ मेमरी डिव्हाइस ऑपरेट करणार आहे. ज्यावेळेला ती पिन हायर असेल किंवा +5 वोल्ट असेल त्यावेळेला ती इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कंट्रोलिंगचं काम करणार आहे. It is a single chip which is capable of processing data and it controls all components of a computer and I/O devices, memory devices and external devices. ते काय करणार आहे, कंट्रोलिंगचं काम करणार आहे. मेमरी डिव्हाइसेस, I/O डिव्हाइसेस आणि एक्सटर्नल काही डिव्हाइसेस असतील ते कंट्रोलिंगसाठी हा कंट्रोल बस इथं यूज केले. हे आपण कशा असणार आहेत, 8 बिट कंट्रोलिंग बस असणार आहे. नेक्स्ट असेल IOM ही पिन फक्त ह्या कंट्रोलिंग बस त्या इनपुट आउटपुट डिव्हाइसेस म्हणून यूज करायचे आहेत की मेमरी डिव्हाइसेस म्हणून यूज करायचे, त्याच्यासाठी ही पिन यूज केलेली. हे तर हायर असणार आहे, अदरवाइज लोअर असणार आहे. जर हायर असेल तर IO डिव्हाइसेस आणि लोअर असेल तर मेमरी. नंतर नेक्स्ट आहे ती सिरियल डेटा इनपुट आउटपुटसाठी एक डिव्हाइस आहे, सिरियल डेटा इनपुट आणि आउटपुट डेटासाठी. नंतर आहेत त्या ॲड्रेस बस आहे. तर ॲड्रेस बस कशात, A0 to A7, AD0 to AD7 आणि A8 to A15 टोटल 16 बीट ॲड्रेस बस दिली जाते. तर या यूज करताना कशा होतात, तर A0 to A15 पर्यंत ह्या टोटल 16 बीट ॲड्रेस बस काम करतात. आणि दुसरं काय आहे तर डेटा बस पण आहे, तर ज्या लिस्ट सिग्निफिकंट बीट म्हणजेच ज्या लोअर बाईटच्या ज्या बस आहेत 8 बीट AD0 to AD7 ह्या ॲड्रेस ॲज वेल एज डेटा बस म्हणून सुद्धा ऑपरेट करतात. आता याच्यामध्ये ॲड्रेस आणि डेटा म्हणजे यातला फरक तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलेला, तरी पण आणखीन एकदा बघा की ॲड्रेस आणि डेटामध्ये फरक काय आहे. तर आपण समजा एखादा आपल्याला सिंपल ॲडिशन करायचे, आता प्रोसेसर कशासाठी जास्त करून यूज करतोय, तर अरिथमेटिक ऑपरेशन, लॉजिकल ऑपरेशनसाठी मायक्रो प्रोसेसर यूज करतो. त्याच्यामध्ये समजा सिंपल ॲडिशन करायचे, 2 + 3 ॲडिशन करायचे. समजा मायक्रो प्रोसेसरला हा डेटा, तर याच्यामध्ये जो काही हे आपण इनपुट डेटा पुट करणार आहे 2 आणि 3 याला काय म्हटलेलं आहे, डेटा असं म्हटलेलं आहे. आणि इन्स्ट्रक्शन किंवा प्रोग्राम म्हणजे काय असणार आहे, आता ह्याच्यात काय करायचं आहे, तर प्लस साईन दिसते, पण हे मायक्रो प्रोसेसरला माहित आहे का, तर नाही. मग प्लस साईन काय करताय, तर त्याची ॲडिशन करणार आहे. प्लस म्हणजे ॲडिशन आपल्याला माहिती आहे, प्रोसेसरला नसते माहिती. तर प्लससाठी प्रोसेसरमध्ये ऑलरेडी सेम इन्स्ट्रक्शन असतात. ॲडिशनसाठी ॲड ही इन्स्ट्रक्शन यूज केली जाते. अशा टोटल 74 इन्स्ट्रक्शन मायक्रोप्रोसेसरमध्ये इनबिल्ट असतात. आता ॲड ही इन्स्ट्रक्शन कशासाठी केलेलं आहे, ॲडिशनसाठी. मग ॲड म्हटलं काय डेटा असेल तो 0 to or 0 काय डेटा असेल तो काही ॲडिशन करते. मग ह्याला काय म्हटलेलं आहे, 0 2 आणि 3 हा काय असेल, डेटा असेल आणि प्लस असेल ही काय झाली इन्स्ट्रक्शन. याला काय म्हटलेलं आहे, इन्स्ट्रक्शन असं म्हटलं, इन्स्ट्रक्शन. मग हाच इन्स्ट्रक्शनलाच काय म्हटलेलं आहे, ॲड्रेस असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे तो कोणत्या लोकेशनला उभी आता हा स्टोअर करायचा आहे कोणत्या तरी इन्स्ट्रक्शन आणि डेटा कोणत्या तरी एका मेमरी लोकेशनला तो स्टोअर केला पाहिजे, तर त्या मेमरी लोकेशनलाच काय म्हटलेलं आहे, ॲड्रेस असं म्हटलेलं आहे. आणि डेटा आहे असं तो ह्या बस थ्रू ट्रान्समिट केला जातो. दिस इज अ ब्लॉक डायग्राम ऑफ 8085. नेक्स्ट पॉइंट इज फीचर्स ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर. याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत 8085 मायक्रोप्रोसेसरमध्ये. फर्स्ट इज Intel microprocessor 8085 it is a 8-bit microprocessor and it is a 8-bit bit. फर्स्ट असेल तो काय असणार आहे, हा प्रोसेसर किती बीटचा आहे, 8-bit मायक्रोप्रोसेसर आहे. आणि हा ऑपरेट पण आता ह्याला 16 बीट जरी बस असल्या तरी त्या ऑपरेट होताना कशा होणार आहे, 8 बीट अशा टोटल 16 बीट ऑपरेट होणार. इट इज अ 8-bit मायक्रोप्रोसेसर अँड 8-bit डेटा बसेस आहे त्याच्यामध्ये. सेकंड फीचर असेल तर काय आहे, इट इज ए 8085 चिप इज अवेलेबल इन 14 पिन प्लास्टिक सिरॅमिक DIP पॅकेज. इट इज ए
14 पिन प्लास्टिक सिरॅमिक DIP पॅकेज. म्हणजेच काय तर ह्याचं जे आयसी आपण काय म्हटलेलं 8085 हा काय 14 पिनचा आयसी आहे. त्याच्यामध्ये टोटल किती पिन्स असणार आहेत 14 पिन. DIP म्हणजे ड्युअल इन लाईन पिन म्हणजे दोन्ही बाजूला किती असणार आहेत. आता समजा हा एक आयसी आहे तर ह्या बाजूला किती असणार आहेत 20 पिन्स असतील आणि लेफ्ट बाजूला पण 20 पिन्स असतील. असं याला काय म्हणतात ड्युअल इन पॅकेज. पण ह्याचं वरचं जे कोटिंग असेल ते कसं असणार आहे प्लास्टिक आणि सिरॅमिक. आता जे मटेरियल असणार आहे ते कशाचं असणार आहे सेमी कंडक्टर मटेरियल असणार आहे आणि वरचं जे असेल ते प्लास्टिक सिरॅमिक मटेरियल असणार आहे. त्याच्यामध्ये वरचं जे कोटिंग असेल ते कशाचं असणार आहे प्लास्टिक आणि सिरॅमिक. दिस इज अ सेकंड फीचर ऑफ 8085 microprocessor. Third is the address bus is 16 bit. That means it can address 64 kilobyte. So address कसा असणार आहे टोटल 64 किलोबाइट ॲड्रेस असणार आहे. आता तो कसा तर त्याच्यासाठी आपण ब्लॉक डायग्राम मध्ये बघितलं. टोटल ॲड्रेस बस कुठून कुठपर्यंत असणार आहे A0 to A15 म्हणजे काय याचं डिवायडेशन कसं केलेलं आहे A0 to A7 and A8 to A15. टोटल 16 bit address lines असतील. but these significant bit लोअर बस असतील त्या A0 to A7 असतील त्या ॲड्रेस ॲज वेल ॲज डेटा बस म्हणून ऑपरेट करतात. काय ॲड्रेस ॲज वेल ॲज डेटा बस म्हणून ऑपरेट करतात. The least significant bit of address are transmitted the same 8 lines of the data bus. Therefore, it is called as data as well as address bus. आणि ह्याच बसला काय म्हटलेलं आणखी A0 आणि A0 to A7 म्हटलेलं आणखी मल्टिप्लेक्स्ड बस असं म्हटलेलं आहे. आता मल्टिप्लेक्स्ड का तर मल्टिप्लेक्सर मीन्स व्हॉट मल्टिप्लेक्सर मीन्स मेनी इंटू वन. मेनी इंटू वन म्हणजे दिसताना ह्या फक्त 8 बस दिसतील पण करताना काम कशाच करणार आहे दोन्हीच करणार आहे ॲड्रेस ॲज वेल ॲज डेटा बसचं काम करणार आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे मल्टिप्लेक्स्ड बस असं म्हटलेलं आहे. अँड सेकंड इज A8 to A15 त्या काय फक्त ॲड्रेस लाईन्स असतील. दिस इज कॉल्ड मोस्ट सिग्निफिकंट बिट ऑफ ॲड्रेस ट्रान्समिटेड ऑन ॲड्रेस बस सिन्स मायक्रोप्रोसेसर हॅज 16 bit ॲड्रेस. तर 16 bit ॲड्रेस असला तर तो 64 किलोबाइट्स कसा वर्क करतोय इथे हा जर 16 bit ॲड्रेस असला म्हणजे काय म्हणतो आपण 2⁻16 बायनरी मध्ये किती दोन नंबर असतात म्हणून 2 आणि 16 बिट म्हणून 2⁻16 इज इक्वल टू 64 किलोबाइट्स. त्याचा काय असणार आहे ॲड्रेस असणार आहे. एवढा ॲड्रेस काय करू शकतो तो ट्रान्समीटर रिसिव्ह करू शकतो. अँड each memory location in 1 byte. तर समजा प्रत्येक 1 बाईटची इन्स्ट्रक्शन असेल ते काय करते 1 बाईट मीन्स 8 बीट ऑफ ॲड्रेस. 1 बाईट मीन्स 8 बीट ऑफ ॲड्रेस. 1 बाईट ॲड्रेस इज 8 बीट वाईड म्हणजे हा काय म्हटलेला आहे टोटल 8 बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे पण तो ॲड्रेस बस 16 बीट सुद्धा ऑपरेट करू शकतो. कसं तर त्याचं डिवायडेशन केलेलं आहे A0 to A7 अँड A0 to A7 and A8 to A15. टोटल हा 16 बीट म्हणून सुद्धा ऑपरेट करतोय जरी 8 बीट प्रोसेसर असला तरी सुद्धा. Each memory location of 1 byte that is 8 bit wide. In 8085 to select external memory or IO devices, IO mapped or IO system is used in 8085 मायक्रोप्रोसेसर. त्याच्यामध्ये एक्सटर्नल मेमरीसाठी काय केलेलं आहे 2 पिन मगाशी जसं आपण बघितलं त्याच्यामध्ये 2 पिन दिलेले आहेत IO/M बार. त्या 2 पिन काय करतील IO/M बार या पिन थ्रू काय केलं जातं एक तर तो मेमरी सिलेक्ट करता येईल किंवा इनपुट आउटपुट दिलं जातं. म्हणजे आता समजा IO/M बार पिन समजा 1 असेल तर काय करणार आहे हा प्रोसेसर ॲज अ कशाशी इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला तो काय होणार आहे कनेक्टेड होणार आहे. त्याच्या थ्रू काय होणार आहे डेटा ट्रान्समिट किंवा रिसीव्ह. तर समजा इनपुट डेटा ॲक्सेप्ट करतोच मायक्रोप्रोसेसर आणि तो त्याचं काय
काय जे आउटपुट असेल ते आउटपुटला ट्रान्सफर करतात. त्यावेळेला इनपुट आउटपुट एक्झिक्युशन प्रोसेसमध्ये असण्यासाठी ही पिन कशी असणार आहे, हायर असणार आहे, 1 असणार आहे. ज्या वेळेला ही पिन 0 असते म्हणजे एम बार म्हटलेलं आहे 0 असते त्यावेळेला ही मेमरी स्टोरेजचं काम करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तात्पुरता डेटा स्टोरेजसाठी मेमरी सिलेक्शन करणार आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आणखी किती नेक्स्ट फीचर असेल तो द इन्स्ट्रक्शन ऑफ 8085 कन्सिस्ट ऑफ टोटल 74 इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये बघा जस्ट आपण मला इन्स्ट्रक्शन बघितली ॲड किंवा लॉजिकल इन्स्ट्रक्शन असतील अँड ऑर नॉट अशा लॉजिकल इन्स्ट्रक्शन वगैरे अरिथमेटिक इन्स्ट्रक्शनसाठी टोटल 74 इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये. तिथे टोटल 74 इन्स्ट्रक्शन आहेत. आणि जसं की मायक्रोप्रोसेसरला फक्त असेंब्ली लँग्वेज समजत नाही, त्याला कोणतीच लँग्वेज समजते, एकतर बायनरी लँग्वेज समजते किंवा हेक्साडेसिमल लँग्वेज समजते, हेक्स लँग्वेज समजते. त्याच्यामुळं जरी मायक्रोप्रोसेसरला जरी इनपुट डेटा असेंब्लीमध्ये जरी पुट केला तरी त्याचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करतोय, बायनरीमध्ये करतोय. म्हणजेच फक्त 0 and 1 फॉर्ममध्ये. जरी इन्स्ट्रक्शन असली ॲड इन्स्ट्रक्शन असली तर त्या इन्स्ट्रक्शनला पण काय असणार आहे, एक स्पेसिफिक कोड असणार आहे जो की हा इंटेलला आता मायक्रोप्रोसेसर हा इंट्रोड्यूस केला. त्यानंतर इंटेल कंपनीनेच त्याला काहीतरी ह्या इन्स्ट्रक्शनला काहीतरी कोड दिला असेल. आता समजा ॲडसाठी 23 हा कोड असेल तर मायक्रोप्रोसेसरला फक्त हीच लँग्वेज समजते, कोडची लँग्वेज, बायनरी कोडेड लँग्वेज समजते. त्याच्यामुळे प्रत्येक इन्स्ट्रक्शनसाठी काहीतरी स्पेसिफिक कोड असणार आहे याच्यामध्ये. नेक्स्ट फीचर इज आता याच्यामध्ये जसं की मग अशी ब्लॉक डायग्राम मध्ये बघितलं त्याच्यामध्ये क्लॉक यूज केलेलं आहे. तर ते क्लॉक कितीचं असणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे अप टू 3 मेगाहर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी असणार आहे क्लॉकची. किती असणार आहे, अप टू 3 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी असेल. आणि अप टू त्याची मिनिमम फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, सॉरी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 3 मेगाहर्ट्झ टू 500 मेगाहर्ट्झ एवढी त्या क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये मायक्रो सेकंडसाठी क्लॉक यूज त्याच्यामध्ये केलेलं आहे. द डेफिनेशन ऑफ मायक्रोप्रोसेसर इज अ मायक्रोप्रोसेसर इज अ मल्टीपर्पज प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस. म्हणजे काय करणार आहे, वेगवेगळ्या मल्टीपर्पज ऑपरेशनसाठी मायक्रोप्रोसेसर यूज केला जातो. अरिथमेटिक ऑपरेशन, लॉजिकल ऑपरेशन. अरिथमेटिकमध्ये कोणते येतात तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे. आणि लॉजिकलमध्ये कोणते असणार आहेत, अँड, ऑर, नॉट किंवा युनिव्हर्सल गेट्स असतील तर नॅन्ड, नॉर वगैरे त्याच्यामध्ये यूज केले जातात. दॅट रीड्स बायनरी इन्स्ट्रक्शन फ्रॉम द स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड मेमरी अँड ॲक्सेप्ट बायनरी डेटा ॲज इनपुट अँड प्रोसेस डेटा अकॉर्डिंग टू दोज इन्स्ट्रक्शन अँड प्रोव्हाइड रिझल्ट ॲज आउटपुट. म्हणजे काय करतोय तो, एकतर इन्स्ट्रक्शन, आता समजा मायक्रोप्रोसेसर काय काय काम करतोय, पहिल्यांदा तो इनपुट डेटा काय असेल तो काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय. म्हणजे समजा आता 2 आणि 3 डेटा असेल तो पहिल्यांदा काय करतोय, फेचिंगचं काम करतोय. इट हॅज फेच द इन्स्ट्रक्शन, देन इट डिकोड द इन्स्ट्रक्शन अँड देन एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय, पहिल्यांदा फेच म्हणजे काय, इनपुट डेटा घ्यायचं काम करतो. म्हणजे टेक द इनपुट डेटा इन मायक्रोप्रोसेसर मेमरी स्टोरेज, देन डिकोड द इन्स्ट्रक्शन. आता डिकोड म्हणजे काय करतोय तर तो असेंब्लीमध्ये डेटा असेल तर तो कशामध्ये कन्वर्ट करायचं काम करतोय, बायनरीमध्ये कन्वर्ट करतो. बायनरीमध्ये डिकोडिंग म्हणजेच काय म्हटलेलं आहे, प्रोसेसिंग करतोय. म्हणजे त्याचं असेंब्लीचं बायनरीमध्ये कन्वर्जन करतोय आणि बायनरीचं परत तिथं बायनरीची ॲडिशन करतोय. म्हणजे हा प्रोसेसिंग करतोय, त्याची ॲडिशन करायची, सबट्रॅक्शन करायचे, काय करायचे ते डिकोडिंग म्हणजे प्रोसेसिंगचं काम करतोय. हॅज प्रोसेस द इन्स्ट्रक्शन अँड देन एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन. एक्झिक्यूट म्हणजे काय ॲडिशन सांगितले, 2 + 3 सांगितले तर त्याची ॲडिशन करतोय आणि रिझल्ट कुठं पाठवतोय तर
आउटपुट डिव्हाइसला काय करतोय, तो रिझल्ट डिस्प्ले करायचं काम करतोय. मग त्याच्यामध्ये आउटपुट डिव्हाइसेससाठी आपण बघितलेलं काय यूज करतोय, आपण त्याच्यामध्ये LED वगैरे त्याला आउटपुटसाठी कनेक्ट करू शकतो. तसंच एक्झिक्यूट या 3 प्रोसेस असतील मायक्रो प्रोसेसरच्या काम करण्याच्या. फेच द इन्स्ट्रक्शन, देन डिकोड द इन्स्ट्रक्शन अँड एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन. And output device will be display on LED 7 segment LED display or LCD display सुद्धा याच्यावरती कनेक्ट करू शकतो. This is the definition of 8085 microprocessor and some features आपण याच्यामध्ये बघितले. In next lecture we have to discuss about pin diagram of 8085. त्याच्यामध्ये टोटल 14 पिन्स कोणत्या कोणत्या यूज केले जातात ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार. थँक्यू.